नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी पूर्वी घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या नंतर सर्वच राजकीय पक्ष हे जोरदार तयारीला लागलेले आहेत. त्याच अनुषंगाने पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाची पश्चिम महाराष्ट्राची पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं होतं की जे स्ट्रॉंग उमेदवार आहेत त्यांना आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देणार आहोत. आणि त्याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसांपूर्वी विधान केलं आणि आज जर पाहिलं तर 15 महत्त्वाच्या नेत्यांची जी इनकमिंग साठी भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठीची इनकमिंगची यादी जाहीर झालेली आहे. आणि त्याच अनुषंगाने पुण्याच्या राजकारणामध्ये मोठी चर्चा सुद्धा एकंदरीत होताना पाहायला मिळते. आणि त्याच अनुषंगाने आमचा लाईव्हचा विषयच आहे फडणवीसांच्या पुणे दौऱ्यानंतर भाजपामध्ये स्ट्रॉंग इनकमिंग. राष्ट्रवादी, आरपीआय आणि शिवसेनेमध्ये हे 15 मोठे नेते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार. संकेत पाहतोय की 2 दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाची पुण्यामध्ये एक महत्त्वाची पदाधिकाऱ्यांची पश्चिम महाराष्ट्राची एक बैठक पार पडलेली होती. आणि त्या बैठकीच्या नंतर जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस जे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की जे महत्त्वाचे स्ट्रॉंग उमेदवार असतील त्यांना आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देणार आहोत. आणि आता अशी चर्चा सुरू झालेली आहे की 15 जे पदाधिकारी आहेत त्यांची एक यादी तयार झालेली आहे. ती यादी अर्थात ते उमेदवार जे आहेत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू शकतात. निश्चित राजरत्न, तू जसं सांगितलंस तसं भारतीय जनता पक्ष हा 24/7 इलेक्शन मोडमध्ये असणारा पक्ष आहे. म्हणजे लोकसभेची निवडणूक झाली की विधानसभेची निवडणूक, विधानसभा झाली की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक, 24/7 एक निवडणुकीचा प्रोग्राम जो आहे तो भाजपाकडनं आखला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच अनुषंगानं आता सर्वोच्च न्यायालयाचा जसा निर्णय, ज्याचा तू इंट्रो मध्ये सुरुवातीला सांगितलं तसं 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका होऊन त्याचे निकाल लागले पाहिजेत, असा निकाल ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिला त्यानंतर सगळे पक्ष प्रामुख्याने तयारी करताना पाहायला मिळालं. मात्र भाजपने सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढे टाकत मग मंडल प्रमुख, बूथ प्रमुखांची नेमणुका करणं असेल किंवा आता विभाग स्तरावर सगळ्या बैठका घेणं असेल. मग उत्तर महाराष्ट्राची बैठक झाली, पश्चिम महाराष्ट्राची बैठक झाली, कोकण विभागाचा आढावा घेतला, काल विदर्भ मराठवाड्याचा आढावा जो आहे तो घेतला गेला. आता केवळ मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा आढावा जो आहे तो भाजपकडनं घेणं बाकी आहे. तो कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये किंवा दिवाळीनंतर जो आहे तो घेतला जाऊ शकतो. मात्र प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राची बैठक यासाठी राजरत्न महत्वाची होती, कारण या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही आपल्याला वाढताना पाहायला मिळते. जवळपास 4 मंत्री जे आहेत ते राज्य मंत्रिमंडळामध्ये असल्याचं पाहायला मिळतं. एक केंद्रीय राज्यमंत्री याच पश्चिम महाराष्ट्रामधून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे ह्या पश्चिम महाराष्ट्रातली बैठक आणि त्यातही ती बैठक पुण्यात होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण 2014 ते 2019 या 5 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर अभेद्य भाजपचा बालेकिल्ला म्हणून पुण्याकडे आपण पाहिलं म्हणजे 8 आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले होते, खासदार भारतीय जनता पार्टीचे होते, प्रकाश जावडेकरांच्या रूपाने राज्यसभेचे खासदार भारतीय जनता पक्षाचे होते. आता 19 असेल किंवा 24 असेल, जरी 8 आमदार हे जरी भाजपचे नसले तरी 8 पैकी आता तर 24 ला जवळपास 7 आमदार हे महायुतीकडे आहेत, ज्यातले 6 आमदार हे एकट्या भाजपकडे आहेत. आणि पुन्हा तेच आहे म्हणजे खासदार पुण्याचा भारतीय जनता पक्षाचा आहे, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णींच्या रूपाने पुणे भाजपच्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा वेळी पुणे ताब्यात जर ठेवायचं असेल तर वेगवेगळी व्यूहरचना जी आहे ती भाजपकडनं आखताना पाहायला मिळते. मला आठवतं राजरत्न, त्याचं कव्हरेज सुद्धा आपण केलं, टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून केलं होतं की ज्यावेळी 2022 मध्ये महापालिकेच्या निवडणुका होतील असं वाटत होतं किंवा 15 मार्च 2022 ला नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आणि तो संपल्यानंतर मग निवडणुकांच्या अनुषंगाने की आता निवडणुका घेतल्या जातील असं वाटत होतं. त्यावेळी होय आम्ही करून दाखवलं, होय भाजपाने करून दाखवलं, अशा आशयाची टॅगलाईन किंवा तशा आशयाचे फ्लेक्स जे आहेत ते पुण्यातल्या अनेक भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते जे भाजपकडनं त्याच वेळी निवडणुकीचं मायक्रो प्लॅनिंग जे आहे ते केलं जात होतं. मात्र अनेक कारणांमुळे ही निवडणूक रखडली गेली जी आता जवळपास 5.5 वर्षांनंतर ही निवडणूक जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. अशा वेळी सुद्धा भाजपा म्हणून स्ट्रॉंगली तयारी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या बैठका, वेगवेगळी सत्र बैठकांची आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापासूनच प्रचाराला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संकेत, दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे, ज्यावेळेस 2017ला पुणे महापालिकेच्या निवडणुका झालेल्या होत्या, त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने स्वबळावरती निवडणूक लढवलेली होती. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळाल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर अर्थात पुणे महापालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. मुक्ता टिळका असतील आणि त्यानंतर जर पाहिलं तर मुरलीधर मोहोळ असे महापौर आपण पाहिलेले होते. परंतु सध्या जी प्रभाग रचना नुकतीच जाहीर झालेली आहे, अंतिम प्रभाग रचना जाहीर झालेली आहे, त्यामुळे कुठेतरी अनेक जे इतर पक्षातले जे उमेदवार आहेत, जे इच्छुक आहेत, त्यांच्यामध्ये नाराजी आहे. त्यामुळे कुठेतरी ते भारतीय जनता पक्षाकडे येऊ शकतात असं वाटतं का? अगदी निश्चित राजरत्न, प्रभाग रचना हा सगळ्यातला एक महत्वाचा फॅक्टर आपल्याला पाहायला मिळत होता. खरं तर प्रारूप प्रभाग रचना ज्यावेळी केली गेली त्या प्रभाग रचनेवरच भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा आहे अशा चर्चा सुरू झाल्या. जवळपास 5492च्या आसपास हरकती सूचना नोंदवल्या गेल्या. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आणि अंतिम प्रभाग रचना जाहीर होताना 4500च्या वरती हरकती ज्या आहेत त्या फेटाळल्या गेल्या राजरत्न. आणि अंतिम प्रभाग रचनेवर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. 8 प्रभागांच्या नावांमध्ये बदल झाला आणि 11 प्रभागांमध्ये जवळपास किरकोळ स्वरूपाचे काही बदल जे आहेत ते झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र प्रभाग रचना हा या सगळ्यामधला महत्वाचा फॅक्टर निश्चितपणे आहे. आणि प्रभाग रचना जिथं भाजपाचा वरचष्मा आपण म्हणतो त्यावेळी अर्थातच भाजपमध्ये इनकमिंग होणार हे जवळपास निश्चित होतं. आणि तू जसं सांगितलं राजरत्न तसं स्ट्रॉंग नेते जे असतील, ज्यांची विनिंग कॅपॅसिटी आहे आणि जे निवडून येऊ शकतात, विनिंग फॅक्टर लक्षात घेऊन त्या उमेदवारांना आपल्या पक्षामध्ये घेणं आणि मग त्याला उमेदवारी देऊन निवडून आणणं, हे भाजपचा अर्थातच पहिल्यापासूनचा कसब राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अनेकदा असा प्रयोग राज्य पातळीवर, देश पातळीवर सुद्धा भाजपकडनं झाला. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप तोच फॅक्टर अंमलवण्याची शक्यता आहे. आणि देवेंद्र फडणवीस ज्यावेळी स्ट्रॉंग उमेदवार घ्या असं म्हणतायत, त्यावेळी अर्थातच मित्रपक्षातल्या नेत्यांवर सुद्धा, मित्रपक्षातल्या कार्यकर्त्यांवर सुद्धा भाजपचं लक्ष जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं अनेक नेते विरोधी पक्षातले भाजपमध्ये जर येणार असतील तर मित्र पक्षातल्या सुद्धा अनेक नेत्यांवर भाजपची नजर असू शकते. त्या नेत्यांना घेण्यासाठी सुद्धा भाजप जे आहे ते प्रयत्नशील राहू शकतं. संकेत, जर पाहिलं तर दिवाळीपूर्वी जवळपास 15 माजी नगरसेवक जे की महत्वाचे पदाधिकारी आहेत ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसमधले जे अंतर्गत कटबाजी आहे त्यामुळे कुठेतरी 5 ते 6 माजी नगरसेवक जे आहेत ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता दिवाळीपूर्वी आहे असं वर्तवण्यात येतं संकेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुण्यातील एक महत्वाचा पदाधिकारी, जो की मोठा नेता सुद्धा आहे, त्याने अनेक वर्ष या चळवळीमध्ये काम केलेलं आहे, तो नेता भारतीय जनता पक्षामध्ये येऊ शकतो अशी चर्चा आहे. अगदी निश्चित राजरत्न, अगदी बरोबर तू प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहेस. काँग्रेसच्या अनुषंगाने जर आपण चर्चा केली तर अनेक वर्ष काँग्रेस सोबत एकनिष्ठ असणाऱ्या एका बड्या नेत्याच्या कार्यक्रमाला मध्यंतरी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली होती. आणि हे जे संबंधित बड नेतृत्व आहे या नेत्याने विधानसभेची निवडणूक सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये बंडखोरी करत लढवलेली आहे. त्यात त्यांना निष्कासित सुद्धा करण्यात आलं, अर्थात त्यांचं निलंबन करण्यात आलं. मात्र अजूनपर्यंत निलंबन झालेल्या अनेक नेत्यांना, अगदी कमलताई व्यवहार यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्यात आलं. याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकरांना, ज्यांनी सुद्धा बंडखोरी केली होती, त्यांना काँग्रेसमध्ये पुन्हा घेण्यात आलं. अनेक नेत्यांना असं बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावरची निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली. मात्र या नेत्यावरची कारवाई काही मागे घेतली गेली नाही. आणि त्यामुळं ते भाजपच्या वाटेवर आहेत का? ते जर भाजपमध्ये आले राजरत्न तर दक्षिण पुण्यातलं राजकारण हे भाजपाच्या दिशेने फिरताना आपल्याला काही एका मोठ्या मतदारसंघापुरतं पाहायला मिळू शकतं. कारण आता प्रभाग रचनेचा जर तू बारकाईने अभ्यास केलास तर सगळ्यात मोठी उलथापालथ ही दक्षिण पुण्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय. जो 5 सदस्यीय प्रभाग करण्यात आलेला आहे, जो प्रभाग क्रमांक 38 आहे, बालाजीनगर कात्रजचा हा जो संपूर्ण परिसर आहे, 5 सदस्यीय प्रभाग जिथं असणार आहेत. खर तर 5 सदस्यीय प्रभाग अशी शिफारसच राजरत्न केली नव्हती. शिफारस करताना 39 प्रभाग हे 38 प्रभाग हे 4 सदस्यीय आणि 2 प्रभाग हे त्रिसदस्यीय अशी साधारणतः रचना होती. मात्र 5 सदस्यीय एक प्रभाग घालण्यात आला आणि त्या 5 सदस्यीय प्रभाग आता तो दक्षिण पुण्यातला आपल्याला पाहायला मिळणार आहे.
या काँग्रेसमधनं निष्कासित केलेल्या नेत्याने जर भाजपमध्ये प्रवेश केला तर तो जो काही पट्टा आहे पर्वती साईडचा, पर्वती आहे, शिवदर्शन आहे, पद्मावती आहे, या सगळ्या भागामध्ये भाजपला मोठा फायदा जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळेल. अनेक नेते असे आणखीनही काँग्रेसमधले आहेत. एक महिला नेत्या सुद्धा आहेत राजरत्न, ज्या अनेक वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पुणे महानगरपालिकेत अनेक पदं त्यांनी सांभाळली. मधल्या काळामध्ये काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीमुळं त्या काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्या. काँग्रेसच्या शहर अध्यक्षांवर आरोप जे आहेत ते त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता मागच्या काही दिवसांपासून जर तू पाहिलंस तर फारशा सक्रियता वाटत नाहीत अनेक विषयांमुळे. त्यामुळं त्यांच्या अनेक कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा दिसतात. निश्चित आणि अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं भाजपच्या नेत्यांशी जवळीक आपण म्हणू शकतो. त्यामुळं त्या नेत्या सुद्धा भाजपमध्ये येऊ शकतात राजरत्न. अनेक वर्षाचा अनुभव असल्यामुळं इकडचा जो कोरेगाव पार्क, मुंडवा, खराडी हा जो भाग आहे या ठिकाणी भाजपला त्यांच्या इनकमिंग मुळे सुद्धा मोठा फायदा जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळेल. राष्ट्रवादी जी अजित पवारांची राष्ट्रवादी आहे राजरत्न, आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या सुद्धा अनेक नेत्यांवर भाजपचा डोळा आहे आणि अनेक नेते हे भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात आहे. तुला जर आठवत असेल राजरत्न तर लोकसभेची निवडणूक भाजपाकडनं लढलेले खासदार राजेंद्र गावित, ज्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला, ते शिवसेनेमध्ये आले आणि आता ते आमदार म्हणून तिथं आपल्याला काम करताना पाहायला मिळत आहेत. इकडे नांदेड मध्ये जर आपण पाहिलं तर प्रतापराव पाटील चिखलीकरांचं उदाहरण आहे, जे भाजपकडनं लोकसभा लढले, पराभूत झाले, आता राष्ट्रवादीत जाऊन ते आमदार झाले. अशी काही म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून महायुतीमधले अनेक नेते इकडे तिकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी पुण्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ते राष्ट्रवादीकडून लढले देखील. दुर्दैवाने त्यांचा पराभव त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तर असे काही फॅक्टर्स जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. काही म्युच्युअल अंडरस्टँडिंगमुळं आणि काही ठिकाणी तडजोड म्हणून महायुतीतले अनेक नेते हे इकडे तिकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतील. मग भाजपचा एखादा नेता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं लढू शकतो, राष्ट्रवादीचा एखादा नेता भाजपकडनं लढू शकतो, शिंदेच्या शिवसेनेचा एखादा नेता राष्ट्रवादीतनं लढू शकतो. अशा काहीशा म्युच्युअल गोष्टी ज्या आहेत, म्युच्युअल अंडरस्टँडिंगने काही गोष्टी होऊ शकतील राजरत्न. मात्र पुण्यातल्या पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीसांचं एक वाक्य होतं. काल अमरावतीमध्ये जी आढावा बैठक झाली त्या आढावा बैठकीमध्ये बोलताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं एक वाक्य होतं की शक्य त्या ठिकाणी युती म्हणून लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र राजरत्न जिथे युती होणार नाही तिथं महायुतीच्या अनेक नेत्यांवर जो आहे तो कुठल्याही टीका टिप्पणी करायची नाही, असं सूचना ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांना दिल्याचं पाहायला मिळत असेल. मात्र तुला आठवत असेल राजरत्न, आपण एका पुण्यातल्या मोठ्या नेत्याकडे अनौपचारिक गप्पांसाठी ज्यावेळी भेटलो होतो त्यावेळी त्या नेत्याने दिलेली माहिती फार इंटरेस्टिंग होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शक्यतो स्वबळावर लढल्या जातात, कारण प्रत्येक पक्षाला, प्रत्येक कार्यकर्त्याला आपला पक्ष मजबूत करायचा असतो. लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काही कार्यकर्त्यांना आश्वासनं सुद्धा दिलेली असतात की आता ठीक आहे, तू आता या आमदारासाठी काम कर, आता यांच्यासाठी काम कर, यांना खासदार कर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुझा विचार केला जाईल, तू नगरसेवक होशील, तू स्टँडिंग कमिटी चेअरमन होशील, तू डेप्युटी मेयर होशील, तू महापौर होशील, किंवा तू प्रभाग समितीचा अध्यक्ष होशील, शहर सुधारणा समितीचा अध्यक्ष होशील, क्रीडा खाते युवक कल्याणचा अध्यक्ष होशील. अशा अनेक काही आश्वासनं कार्यकर्त्यांना संकेत एक पाहिलं तर भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची खूप मोठी गर्दी आहे. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर जे स्ट्रॉंग उमेदवार आहेत त्या स्ट्रॉंग उमेदवारांचा शोध जो आहे तो भारतीय जनता पक्षाकडून घेतला जातोय. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जसं तू आता मला सांगितलं होतंस की देवेंद्र फडणवीस बोलताना जसं म्हणाले होते की ज्या ठिकाणी युती शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही युती करणार आहोत, ज्या ठिकाणी युती शक्य नाही त्या ठिकाणी आम्ही स्वबळावरती जे आहेत त्या निवडणुका महापालिकेच्या असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आम्ही लढवणार आहोत. यावरून एक सरळ मतितार्थ असा निघतो संकेत की पुण्यामधली विशेषतः निवडणूक जी आहे कुठे एक स्थानिक स्वराज्य अर्थात पुणे महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावरती लढवेल अशी दाट शक्यता वाटते. ज्या पद्धतीचं इनकमिंग आता एक सूत्रांकडून जी माहिती मिळते की जवळपास 15 जणांचे
पक्षप्रवेश हे दिवाळीच्या पूर्वी होतील. त्याचा सरळ मेसेज असा येतो संकेत की पुणे महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावरती लढवण्याची दाट शक्यता आहे. राजरत्न, ज्यावेळी निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की 4 आठवड्यामध्ये नोटिफिकेशन आणि 4 महिन्यात निवडणुका घ्या, पुढे ते पावसाळा आणि या सगळ्यामुळे आता या निवडणुका नवीन वर्षात होताना आपल्याला पाहायला मिळतील. त्याच वेळी पुण्याचे भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की आमची तयारी पूर्ण झाली आहे, आम्ही जवळपास 100 जागांवर आमचा दावा जो आहे तो सांगितलाय. याचा अर्थ क्लिअर कट हा होता की भाजप स्वबळाची चाचपणी जी आहे ती करताना पाहायला मिळते. कारण 165 तर नगरसेवकांची संख्या आहे. अशा वेळी 100 जागा जर भाजपने लढल्या तर मग राष्ट्रवादी आणि शिवसेना काय फक्त 65 जागा लढणार का? मग आणि ते दादा आणि एकनाथ शिंदेना मान्य होईल का? कारण राष्ट्रवादी ज्यावेळी एकसंध होती राजरत्न, त्यावेळी अंकुश काकडेंच्या रूपाने राष्ट्रवादीचा महापौर पुणे महानगरपालिकेमध्ये बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. शांतीलाल सुरतवालांच्या रूपानं पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा महापौर बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. किंवा अगदी अलीकडे वैशाली बनकर, चंचला कोदरे, प्रशांत जगताप असे अनेक चेहरे जे आहेत मातब्बर. प्रशांत जगताप हे राष्ट्रवादीचे त्या तसे शेवटचे महापौर होते, कारण त्यानंतर प्रशांत जगतापांच्याच काळामध्ये निवडणूक झाली आणि भाजपची सत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अनेक राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी सुद्धा, अगदी दीपाली धुमाळांनी विरोधी पक्षनेते पद पुणे महानगरपालिकेमध्ये सांभाळले. अनेक महत्वाच्या पदांवर राष्ट्रवादी म्हणून जेव्हा राष्ट्रवादीने काम केलंय, महापौर पद शहराचं सांभाळलंय, उपमहापौर पद सांभाळलंय, स्टँडिंग कमिटीचं चेअरमन पद सांभाळलंय, अशा वेळी मग 65 जागांवर आणि पुण्याचे बॉस किंवा पुण्याचे दादा अजितदादाच असं ज्यावेळी म्हटलं जातं, त्यावेळी भाजपचा हा फॉर्म्युला राष्ट्रवादीला मान्य होईल का? कितपत झाला तर तो कितपत मान्य होईल असा सगळा प्रश्न असल्याचं पाहायला मिळतंय. कारण राजरत्न, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक प्लस पॉइंट असा आहे की सुभाष जगताप जे आता शहराध्यक्ष सुद्धा राष्ट्रवादीचे आहेत, अनेक वर्ष त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये राजरत्न काम केलंय. स्टँडिंग कमिटीवर त्यांनी काम केलंय, अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्यांवर त्यांनी काम केलंय. त्यामुळं पुणे महानगरपालिकेची जाण अतिशय बारकाईने असणारा नेता म्हणून सुभाषराव जगतापांकडे पाहिलं जातं. त्यामुळे अशा वेळी आणि ते ज्यावेळी संघटन मजबूत करतायत, आता अजित पवार दर आठवड्याला पुण्यात येत आहेत, जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना नेत्यांना भेटतायत. एकनाथ शिंदे पुण्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग अगदी 2 दिवसांपूर्वी ज्यावेळी त्यांचा पुणे दौरा झाला, त्या पुणे दौऱ्यामध्ये पुणे भयमुक्त करू, पुणे गुन्हेगारी मुक्त करू असं एकनाथ शिंदे म्हटल्याचं पाहायला मिळालं. डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशी एकनाथ शिंदे आपली अशी आपली प्रतिमा निर्माण करत असताना मग 65 जागा जर यांच्या वाट्याला आल्या, धीरज घाटेंच्या म्हणण्याप्रमाणे 100 जागांवर आमची तयारी आहे, तर मग 65 जागांमधल्या किती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जातील, किती जागा शिवसेनेच्या वाट्याला जातील, असा सगळा प्रयत्न पुन्हा आहे. मग ज्या काही 30चा जो काही समजा 30 जागा झाल्या आणि मग 5 जागांवर काही म्युच्युअल गोष्टी झाल्या की ठीक आहे, आता समजा आमचा महमदवाडी उंडरीचा भाग शिवसेनेकडे जातोय, तर इकडचा जो अप्पर सुपर इंदिरानगरचा भाग आहे तो राष्ट्रवादीच्या वाट्याला जाईल, अशा काही म्युच्युअल अंडरस्टँडिंगने काही गोष्टी झाल्या तर मग तो तिढा जो आहे तो सुटू शकतो. मात्र तू म्हटलास ते अगदी 100% खरं आहे की पुणे महानगरपालिकेची निवडणूक कुठेतरी भाजप स्वबळावर लढू शकतं अशी आत्ताची तरी शक्यता आहे. आणि भाजप स्वबळावर लढलं तर महायुतीचा प्रश्न इथं पुण्यात येतच नाही, कारण भाजप स्वबळावर लढलं याचा अर्थ हे क्लिअर झालं की महायुती ही वेगवेगळी लढेल. कारण गुप्तेमंगल कार्यालयामध्ये एक कार्यकर्ता मेळावा सुद्धा राजरत्न झाला होता. आय थिंक तो मेळावा तू कव्हर केला होता, ज्याच्यामध्ये अजित पवारांनी सुद्धा सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्था काय आम्ही स्वबळावर लढण्याचा विचार जो आहे तो देखील करू शकतो. इकडे एकनाथ शिंदे देखील तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग रवींद्र धंगेकर ज्यावेळी शिवसेनेमध्ये आले त्यावेळी त्यांच्यासाठी महानगर प्रमुख पदाची निर्मिती करणं किंवा इकडे राजेश पासलकर आल्यानंतर राजेश पासलकरांकडे युवासेनेच्या प्रमुख जबाबदारी देणं आणि मग कार्यकर्त्यांचं एक फळी निर्माण करून, संघटन निर्माण करून पुणे महानगरपालिकेमधच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून रणनीती आखणं, हे ज्यावेळी सगळे पक्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यावेळी महायुती म्हणून वेगळा विचार जो आहे तो या निवडणुकीमध्ये केला जाण्याची जास्त शक्यता आहे. आणि मधल्या काळामध्ये भाजपने सुद्धा ऑपरेशन लोटस राजरत्न राबवलं. जवळपास ठाकरे गटातले 5 नगरसेवक हे माजी नगरसेवक म्हणजे ते भारतीय जनता पक्षामध्ये आल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळेला केडर बेस काही गोष्टी, काही संघटनात्मक गोष्टी, काही निवडणुका जिंकण्यासाठीच्या गोष्टी या भाजपाकडनं 100%
केल्या जातील आणि त्यामुळंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून आतापासूनच भाजपने रणनीती आखायला जी आहे ती सुरुवात केली आणि तू जसं म्हटलंस तसं संकेत, रामदास आठवले यांच्या पक्षातील सुद्धा एका नेत्याची चर्चा आहे. अगदी निश्चित राजरत्न रामदास आठवलेंचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा सत्तेतला भागीदार सुद्धा 2017 ते 22 पर्यंतच्या निवडणुकांमध्ये उपमहापौर राहिल्याचं पद आपल्याला त्यांच्या पाहायला पक्षाला मिळालं. मिळालं. अगोदर सिद्धार्थ धेंडे जे मुक्ता टिळकांच्या वेळेस उपमहापौर होते आणि नंतर सरस्वती वाडेकर ज्या आहेत त्या ठिकाणी उपमहापौर राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अनेक जबाबदाऱ्या या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये सांभाळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र राजरत्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि भाजप यांच्यामधल्या काही गोष्टी किंवा काही म्युच्युअल अंडरस्टँडिंगमुळे केंद्रात राज्यात युती असल्यामुळं एक शक्यता नेहमी अशी बोलली जाते की रिपाईचे नेते हे कमळाच्या चिन्हावर सुद्धा निवडणूक लढवू शकतात, भाजपमधनच निवडणूक लढवू शकतात, भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात. आणि अशा वेळी तू इंट्रोमध्ये सुद्धा जसं सांगितलंस तसं एक बडा नेता जो खर तर महानगरपालिकेमध्ये इन्कमिंग करण्यासाठी पुन्हा एकदा तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक वर्ष चळवळ नेत्याने जवळून पाहिलेली आहे, अनेक वर्ष राजकारण समाजकारण पुण्याचं जवळून पाहिलेलं आहे आणि महत्वाचा जो पट्टा आहे पुणे युनिव्हर्सिटीचा जो संपूर्ण तो भाग आहे, या भागामध्ये या नेत्याचं मोठं वर्चस्व जे आहे ते राहिल्याचं पाहायला मिळालं. एक गठ्ठा ताकद जी आहे ती सोबत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळं त्या नेत्यासाठी सुद्धा भाजपने कुठेतरी लॉबिंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं ते जे आहेत ते भाजपमध्ये येऊ शकतात असं बोललं जातंय. नक्कीच संकेत, आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निश्चितपणे आता लवकरच आहेत. महापालिकेची निवडणूक सुद्धा लवकरच जाहीर होऊ शकते संकेत. त्या अनुषंगाने जर पाहिलं तर आता प्रभाग रचना, अंतिम प्रभाग रचना सुद्धा जाहीर झालेली आहे. त्याच दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्ष आता जोरदार तयारी करताना पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने जशा बातम्या मिळत आहेत की 15 जण जे आहेत लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू शकतात, त्यांचं इन्कमिंग होऊ शकतं. ज्या पद्धतीचं आता देवेंद्र फडणवीसांकडून सुद्धा याला हिरवा कंदील मिळालेला आहे, अशा बातम्या सुद्धा आहेत. पाहूयात आगामी काळामध्ये हे 15 जण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात का आणि भारतीय जनता पक्ष आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावरती लढतं का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.